नमस्कार. आज आपण बघणार आहोत उपघटक 26 क्षेत्रफळ आयत चौरस. मित्रांनो, प्रश्नांना सुरुवात करण्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला दोन सूत्र यायला पाहिजे. बघा, चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू वर्ग म्हणजे बाजू गुणिले बाजू आणि आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. हे दोन सूत्र आपल्या पाठ असतील तर आपण या स्वाध्यायातले सगळे प्रश्न सहज सोडू शकतो. बघा, प्रश्न नंबर 1. दिलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ किती चौरस एकक आहे? खाली टीप दिलेली आहे, एका चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस एकक. एका चौरसाचं क्षेत्रफळ 1 चौरस एकक आहे. आपल्याला आकृतीमध्ये एकूण किती चौरस दिलेले आहेत? बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. आपल्याला आकृतीमध्ये 11 चौरस दिलेले आहे. मग एका चौरसाचं क्षेत्रफळ 1 चौरस एकक, तर 11 चौरसाचं क्षेत्रफळ असेल 11 चौरस एकक. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 11 चौरस एकक. प्रश्न नंबर 2. 12 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? मित्रांनो, चौरस म्हटलं की चारही बाजू समान लांबीच्या. आता चौरसाची एक बाजू दिलेली आहे आपल्याला 12 सेमी, म्हणजे चारही बाजू किती असणार आहे? 12 12 12 आणि 12 सेमी. मग मित्रांनो, चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू वर्ग म्हणजे बाजू गुणिले बाजू. एक बाजू आहे 12 सेमी, मग या चौरसाचं क्षेत्रफळ किती असेल? बाजूचा वर्ग म्हणजे बाजू दिलेली आहे 12, म्हणजे मित्रांनो 12चा वर्ग आहे 144, म्हणजेच 12 गुणिले 12 144. आता क्षेत्रफळ विचारलंय म्हणून चौरस आणि एकक दिलेलं आहे सेमी म्हणून सेमी. 144 चौरस सेमी म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 144 चौरस सेमी. प्रश्न नंबर 3. एका आयताची रुंदी 20 सेमी असून परिमिती 160 सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती असेल? मित्रांनो, एक आयत दिलेला आहे ज्या आयताची रुंदी आहे 20 सेमी आणि त्याची परिमिती आहे 160 सेमी. आयताची परिमिती आहे 160 सेमी. मित्रांनो, परिमिती म्हणजे चारही बाजूंच्या लांबीची बेरीज. आयताची परिमिती म्हणजे चारही बाजूंच्या लांबीची बेरीज. आता आयताच्या समोरासमोरच्या बाजू असतात सारख्या, म्हणजे रुंदी 20 सेमी, मग ही समोरची बाजू सुद्धा असेल 20 सेमी. आपल्याला चारही बाजूंच्या लांबीची बेरीज दिलेली आहे 160 सेमी. मित्रांनो, आता 160 मधून जर आपण 20 आणि 20 40 वजा केले, बघा 160 वजा जर आपण हे 40 केले तर मित्रांनो बघा 0 6 तून 4 गेले 2 1, आपली वजाबाकी आली 120. आता हे 120 सेमी काय आहे? तर या दोन बाजूंची लांबी 120 सेमी आहे, या दोन बाजूंची लांबी. म्हणजे आपण पुन्हा 120 भागिले जर 2 केलं तर बे एक बे बेसक 12 आणि 0, म्हणजे मित्रांनो लांबी आहे 60 सेमी. ही बाजू 60 तर ही बाजू सुद्धा 60. आपल्याला आयताची परिमिती दिलेली होती त्यावरून आपण आणि रुंदी दिलेली होती त्यावरून आपण आयताची लांबी काढली. मग आता आयताची लांबी आणि रुंदी आपल्याला समजल्यानंतर आयताचं क्षेत्रफळ आपण सहज काढू शकतो. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे 60 सेमी आणि रुंदी आहे 20. मग यांचा आपण करणार गुणाकार. तर मित्रांनो, आपण 2 ने गुणूया. 2 0 0 आणि बेसक 12 आणि हा 0. गुणाकार आहे 60 गुणिले 20. उत्तर आलं 1200. क्षेत्रफळ आहे म्हणून चौरस आणि एकक दिलेलं आहे सेमी. मग तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे 1200 चौरस सेमी. प्रश्न नंबर 4. एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 14 सेमी व 6 सेमी आहे, तर त्या आयताच्या परिमिती एवढी परिमिती असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? मित्रांनो, प्रश्न सोपा आहे, समजून घ्या. एका आयताची लांबी आणि रुंदी, आयत दिलेला आहे, समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. आयताची लांबी आणि रुंदी दिलेली आहे 14 सेमी आणि 6 सेमी. मग आपण सुरुवातीला या आयताची परिमिती काढणार. त्यानंतर या आयताची जेवढी परिमिती आहे म्हणजे या आयताच्या कडेची जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी असणारा एक चौरस, म्हणजे आयताची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती समान आहे. तर आपल्याला या चौरसाचं काढायचंय क्षेत्रफळ. तर मित्रांनो, सुरुवातीला आयताची परिमिती काढण्यासाठी मित्रांनो आपल्याला आयताच्या चारही
माहिती असायला पाहिजे. मग आता लांबी आहे 14 सेमी. मग मित्रांनो समोरची बाजू 14 सेमी. रुंदी आहे 6 सेमी. ही बाजू सुद्धा 6 सेमी. मग आता आयताची परिमिती 14 आणि 14 28, 6 आणि 6 12. मित्रांनो बेरीज करणार चारही बाजूंच्या लांबीची बेरीज. 8 आणि 2 10 हातचा आला 1 2 आणि 1 3 आणि 1 4 40 सेमी. मित्रांनो या आयताची परिमिती मिळाली आपल्याला 40 सेमी. बघा हे आहे आपलं उत्तर. आयताची परिमिती 40 सेमी. आता या चौरसाची परिमिती सुद्धा आहे मित्रांनो 40 सेमी. या चौरसाची परिमिती आहे आपल्याला 40 सेमी सांगितलंय. मग आता ही परिमिती 40 सेमी आहे म्हणजे एक बाजू किती असेल मित्रांनो? चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात. म्हणून 40 भागिले जर आपण 4 केलं तर मित्रांनो उत्तर येणार 10 सेमी. म्हणजे चौरसाची एक बाजू आहे 10 सेमी. म्हणजे चारही बाजू 10 10 10 सेमीच्या असणार. मग आता चौरसाची एक बाजू आपल्याला समजली 10 सेमी. म्हणजे आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढू शकतो. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू वर्ग. म्हणजे बाजू गुणिले बाजू. म्हणजेच 10 गुणिले 10 10 आहे 100. क्षेत्रफळ म्हटलं की चौरस आणि एकक दिलेलं आहे सेमी. म्हणजे आपल्याला फायनल उत्तर मिळालं 100 चौरस सेमी. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 100 चौरस सेमी. प्रश्न नंबर 5. 12 मीटर रुंदी व 16 मीटर लांबी असलेल्या बागेत 4 मीटर गुणिले 6 मीटर या मापाचे वाफे करायचे आहेत. असे किती वाफे करता येतील? मित्रांनो बघा बाग आहे. बागेची लांबी आणि रुंदी दिलेली आहे आपल्याला 16 मीटर आणि 12 मीटर. या बागेमध्ये 6/4 म्हणजे 6 मीटर लांबी आणि 4 मीटर रुंदीचे आपल्याला वाफे तयार करायचे. एकूण किती वाफे तयार करता येतील? त्यासाठी आपल्याला सुरुवातीला बागेचं क्षेत्रफळ काढायचं. त्यानंतर एका वाफ्याचं क्षेत्रफळ काढायचं. आता बागेचं क्षेत्रफळ, बाग आहे आयताकृती म्हणजे लांबी गुणिले रुंदी हे आहे सूत्र. मग आता लांबी आहे 16 मीटर आणि गुणिले रुंदी आहे 12 मीटर. तर मित्रांनो हा गुणाकार करायचा आपल्याला. मी आता डायरेक्ट 16 ने गुणतो. 16 दुणे 32 हातचे आले 3 16 एक 16 17 18 19 192 चौरस आणि मीटर. हे आलं मित्रांनो बागेचं क्षेत्रफळ. बागेचं क्षेत्रफळ आपल्याला मिळालं 192 चौरस मीटर. त्यानंतर आता वाफ्याचं क्षेत्रफळ काढणार. वाफा सुद्धा आयताकृती आहे. लांबी गुणिले रुंदी हे आहे सूत्र. लांबी आहे 6 रुंदी आहे 4 6 चौक 24 चौरस मीटर. हे आलं वाफ्याचं क्षेत्रफळ. तर मित्रांनो आपण काय करणार? भागाकार करणार. 192 भागिले 24. आता 24 एक 24 आणि 24 8 192. मित्रांनो 24च्या पाड्यामध्ये 8 नंबरला 192 आहे. भागाकार आला 8. म्हणजे मित्रांनो आपल्याला या बागेमध्ये 6/4 या मापाचे 8 वाफे तयार करता येतील. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 8. प्रश्न नंबर 6. 4 सेमी बाजू असलेला चौरस आणि लांबी 8 सेमी व रुंदी 2 सेमी असलेला आयत यांच्या क्षेत्रफळांमधील फरक किती? मित्रांनो आपल्याला चौरसाची एक बाजू दिलेली आहे 4 सेमी. त्यानंतर आयत दिलेला आहे. आयताची लांबी आहे 8 सेमी आणि रुंदी आहे 2 सेमी. या चौरसाच्या आणि आयताच्या क्षेत्रफळांमधील फरक आपल्याला शोधायचा आहे. सुरुवातीला आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढूया. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू वर्ग. मग बाजू दिलेली आहे आपल्याला 4. बाजूचा वर्ग म्हणजे बाजू गुणिले बाजू 4 गुणिले 4. मग मित्रांनो 4 चौक 16 चौरस. क्षेत्रफळ म्हटलं की चौरस आणि एकक आहे सेमी. म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ आलं 16 चौरस सेमी. त्यानंतर आयताचं क्षेत्रफळ. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. मग लांबी आहे 8 रुंदी आहे 2 8 दुणे 16 चौरस सेमी. मित्रांनो दोघांचंही क्षेत्रफळ 16 चौरस सेमीच आहे. म्हणजे मित्रांनो 16 मधून 16 गेले बाकी उरली 0. दोघांच्या क्षेत्रफळामधला फरक आहे 0 चौरस सेमी. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 0 चौरस सेमी. प्रश्न नंबर 7. शेजारील आकृतीत काही चौरस दाखवले आहेत. आकृतीच्या मोकळ्या भागात त्याच मापाचे आणखी किती चौरस बसतील? मित्रांनो आकृतीमध्ये काही चौरस दाखवलेत. आता मोकळ्या भागामध्ये आणखी किती चौरस बसतील असा आपला प्रश्न आहे.
मग आता आडवे चौरस किती आहेत? 1 2 3 4 5 आणि 6. मित्रांनो आडवे चौरस आहेत 6. उभे चौरस आहे किती? 1 2 3 आणि 4. उभे आहेत 4. मग मित्रांनो 6 गुणिले 4 जर केलं तर 6 चोक 24. म्हणजे एकूण चौरस तयार होतील मित्रांनो 24. एकूण 24 चौरस तयार होतील. त्यामध्ये आत्ता किती चौरस तयार केलेले आहेत? तर 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. मग मित्रांनो 24 वजा जर आपण 9 केलं तर 14तनं 9 गेले. या ठिकाणी खाली राहिले 5 आणि दोनातून या ठिकाणी 1 राहील म्हणजे 15. मित्रांनो उत्तर आलं 15. म्हणजे आणखी 15 चौरस तयार होतील. एकूण चौरस 24 तयार होतील. त्यामध्ये ऑलरेडी आपल्याला 9 दिलेले आहेत. म्हणजे आणखी 15 चौरस तयार होतील. 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 15. प्रश्न नंबर 8. 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? मित्रांनो या चौरसाची बाजू आहे 20 सेमी आणि यामध्ये रेखांकित भागाचा आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. मित्रांनो रेखांकित जे दोन चौरस आहेत ते दोनही समान मापाचे आहेत. मग आता ही पूर्ण बाजू जर 20 सेमी असेल तर मित्रांनो इथपासून तर इथपर्यंतची बाजू असेल 10 सेमी. मग आपण सुरुवातीला हा पहिला चौरस आहे. या पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ काढूया. त्यानंतर हा दुसरा. मित्रांनो या चौरसाचं क्षेत्रफळ जेवढं असेल तेवढंच क्षेत्रफळ या दुसऱ्या रेखांकित चौरसाचं क्षेत्रफळ असेल. मग आता पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ आपण काढूया. ही बाजू पूर्ण 20 असेल तर ही बाजू असेल मित्रांनो 10. मग चौरसाची एक बाजू आपल्याला समजली म्हणजे आपण क्षेत्रफळ काढू शकतो. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. बाजू आहे 10 सेमी म्हणजे 10 गुणिले 10. 10 आहे 100 चौरस आणि सेमी. एकक आपल्याला सेमी मध्ये दिलेलं आहे. म्हणजे मित्रांनो या पहिल्या रेखांकित चौरसाचं क्षेत्रफळ आलं 100 चौरस सेमी. मग आता याचं सुद्धा किती असेल 100. मग मित्रांनो 100 अधिक 100 किती होणार? 200 चौरस सेमी. म्हणजे या दोनही रेखांकित चौरसाचं क्षेत्रफळ मिळालं आपल्याला 200 चौरस सेमी. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 200 चौरस सेमी. विद्यार्थी मित्रांनो आता 8 प्रश्न झालेत. राहिलेले 8 प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.